सर्व हृदयरोग, मधुमेह, ब्लड प्रेशर, थायरॉइड व लठ्ठपणाच्या रुग्णांसाठी एक आनंददायी बातमी। माधवबाग दर्यापूरच्या वतीने भव्य हृदयरोग तपासणी शिबिर पुष्पक हॉस्पिटल दर्यापूर या ठिकाणी वेळोवेळी घेण्यात येत आहे। या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी फायदा घ्यावा असे आवाहन माधवबागच्या संचालिका डॉक्टर लीना माला यांनी केलेले आहे व रुग्णांच्या फायद्याकरिता माधवबागच्या माध्यमातून डॉक्टर लीना माला यांनी शिबिर सुरू केलेले आहेत। रुग्णांना अत्यंत अल्प दरात ह्या तपासण्या माधवबागच्या माध्यमातून उपलब्ध आहेत। ज्याप्रमाणे ज्या रुग्णांना बायपास व ज्यांना हृदयातील ब्लॉकेज बिना ऑपरेशन किंवा एन्झोप्लास्टिक बिना दूर करायचे असतील त्यांच्यासाठी ही माधवबागमध्ये ब्लॉकेज रिसिव्हल ट्रीटमेंट सुद्धा आहे। तरी जास्तीत जास्त रुग्णांनी माधवबागचा फायदा घ्यावा असे आवाहन डॉक्टर लीना माला यांच्या वतीने करण्यात आले। ॲक्च्युली माधवबाग हे स्पेशली हार्ट आणि डायबिटीजसाठी किंवा कोलेस्ट्रॉल ह्या याच्यामध्ये इफेक्टिव्ह ट्रीटमेंट त्याच्यामध्ये आहे माधवबागमध्ये। तर वेळोवेळी आपण हा कॅम्प घेऊन त्याच्यामध्ये आपण अर्ली डायग्नोसिस करतो। हार्ट पेशंट म्हणा किंवा शुगरचे पेशंट असतील किंवा कोलेस्ट्रॉलचे अर्ली डायग्नोसिस केल्याने त्यांना पुढे होणारे आजार आणि त्याचे दुष्परिणाम हे आपण आधीच टाळू शकतो आणि म्हणूनच आम्ही हे वेळोवेळी हा कॅम्प घेऊन एक कॅम्पेनिंग सुरू केलेलं आहे, जेणेकरून भविष्यात येणारे लोकांचे हृदयाचे धोका टाळता येईल, हार्ट अटॅकचे प्रमाण कमी करता येईल आणि शुगर सुद्धा आपण कंट्रोलमध्ये ठेवून त्याचे कॉम्प्लिकेशन्स टाळता येतील। कसा रिस्पॉन्स आहे आपला? रिस्पॉन्स खूप छान आहे आणि भरभरून पेशंट येत आहेत, भरभरून त्याचा लाभ घेत आहेत आणि बरेचसे पेशंट आपल्याला हार्टचे डिटेक्ट होत आहेत, शुगरचे डिटेक्ट होत आहेत आणि आम्ही बऱ्यापैकी त्यांना ट्रीटमेंट देऊन त्यांची शुगरसुद्धा पूर्णपणे नील करतो आहे। आणखी बाकीच्या रुग्णांना काय तुम्ही आवाहन करणार? बाकीच्या रुग्णांना असंच आवाहन करणार की जास्तीत जास्त ह्या कॅम्पेनिंगचा त्यांनी लाभ घ्यावा, स्वतःचं अर्ली डायग्नोसिस करून घ्यावं। आपल्याला हृदयाचा धोका आहे का किंवा आपल्याला शुगर आहे का, काही त्याच्या संभाव्य व्याधी पुढे होणार आहेत का, तर वेळोवेळी ECG करून घेणे, ब्लड टेस्ट करणे, ह्याच्यावरून आपण त्यांचे हृदयाचे आणि शुगर किंवा कोलेस्ट्रॉल हे व्याधी पहिलेच ओळखून आपण त्यांची ट्रीटमेंट करून पूर्ण निरोगी आणि स्वस्थ जीवन जगण्याकडे सगळ्यांनी एक पाऊल पुढे टाकावं असं मी सगळ्यांना आवाहन करते।